कसला एवढा धसका घेतलाय तेच कळत नाहीये ग मला. तू नको ना एवढी काळजी करूस. बघ ना आता बाबा थोडे सावरल्यासारखे वाटतायत. तू एक काम कर, तू जा आणि आराम कर. हा नाही नको, मी इथेच थांबते. अगं जा की. तसं मी तुला कुठं ओळखणार आहे? तू शुद्धीवर आला तरी तुला नाही ओळखणार. मग कशाला थांबतीस? जा. आत्या काय करते बोलले? आई वै तू जा आणि आराम कर. मी बसली, मी आहे इथे बाबांजवळ. हा तू जाऊन आराम कर. बरं, पण काही लागलं तर मला लगेच हाक मारा. हो, आणि काळजी करू नकोस. राजवीर सरांच्या घरी बाबा आतल्या खोलीत झोपले होते. मग ते असं अचानक ओरडत बाहेर का आले? मध्ये थोडा वेळ यामिनी मॅम पार्टीत नव्हत्या. कुठे होत्या त्या? त्यांचं तर राहत नसेल ना या सगळ्यात. पण असं का करतील ना त्या? आणि बाबा शुद्धीवर नसताना यामिनी मॅम त्यांच्या खोलीत जाऊन काय करणार होत्या? या यामिनी मॅडमचं नक्की काय चाललंय तेच कळणं झालंय. मला तर सांगितलं भाऊला बजरंगाच्या खोलीतनं बाहेर काढ, आणि स्वतः असं जाऊन काय केलं की ज्यामुळं बजरंग इतका हादरला. त्यो परत आलाय असं का बोलतोय बजरंगा? असा विचार का आला असेल माझ्या मनात? नाही, मी उगाच आपला काहीतरी विचार करते. आणि मुळात यामिनी मॅम बाबांच्या वेटावर का असतील? पण एक आहे, बाबा असे का वागतायत हे मला शोधून काढायलाच हवं. मॅडम काही बोललीस का आत्या? नाही, देवाचं नाव घेतलं. विठुराया, बघतोयस ना बाबा काय हाल चाललेत पोराचे. नाही, तू काहीतरी बोललीस असं वाटलं मला. फोन वाजतोय बघ. हॅलो सर. हॅलो मिस मयुरी, कशी आहे बजरंग काकांची तब्येत? आता बरे आहेत ते. झोप लागली त्यांना, झोपलेत. थँक गॉड. काळजी वाटते मला बजरंग काकांची. सर तुम्ही काही काळजी करू नका. पण सर खरंच खूप सॉरी. आज तुमची एवढी मोठी बर्थडे पार्टी होतीये, पार्टीमध्ये सगळं घडलं. खरंच सॉरी. तुम्ही प्लीज काही गिल्टी फील करू नका. हो सर, पण तुमच्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल होता आणि तुम्ही काही गोष्टी ठरवल्या होत्या, पण ऐनवेळी. सॉरी सर. अहो मिस मयुरी, तुम्ही वेड्या आहात का? जे काही झालं त्यात तुमची चूक नाहीये. इनफॅक्ट यात कोणाचीच चूक नाहीये. बजरंग काकांच्या तब्येती समोर हे सगळं जास्त महत्वाचं आहे का? हो सर, पण तरी. मिस मयुरी, हे पहा, तुम्ही प्लीज काहीच गिल्टी फील करू नका. उगाच वाईट वाटून घेऊ नका. आणि सगळ्यांना एकत्र करून आपण जे सरप्राईज देणार होतो, आपल्याबद्दल जे सांगणार होतो, ते तर आपण कधीही सांगू शकतो. एवढंच की एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मिस मयुरी, काहीही झालं तरी मी कायम तुमच्या सोबत असणार आहे. कायम. हो. बजरंग काकांची तब्येत कशी आहे ते पाहायला मी येतोय उद्या त्यांना भेटायला. तोपर्यंत काळजी घ्या, आणि रात्री जरी काही लागलं तरी मला प्लीज कळव. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट. काळजी घ्या.
इतका मोठा मूर्खपणा केलायस तू यामी. संताप संताप होतोय माझा. काय गरज होती तुला तिकडून जायची? काय गरज होती? घाई काय होती? ती मयुरी तिथून गेल्यावर तू चेक करायला हवं होतंस की बजरंग जिवंत आहे की मेलाय. तो जिवंत राहिला फक्त तुझ्यामुळे. आम्ही तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी चूक आहे. ताई, अगं तो बजरंग काय बडबडत होता? तो परत आलाय म्हणजे बजरंगाला सगळं आठवलं की काय? शांतराज, अगं ताई, पण त्याला जर सगळं आठवलं तर तुझीच वाट लागणार आहे. मग बिचारा मी आणि गॅरेने कोणाच्या तोंडाकडे बघा. बंद कर. त्या बजरंगमुळे नाही, पण एक दिवस तुझ्यामुळे नक्की जाईन मी जेलमध्ये. कुठे जाण्याचा विचार चालू आहे एवढ्या रात्री? ही तुझी मिठू मावशी. मी म्हटलं आत्ता पार्टी झाली ना, शॉपिंगला जायचंय तिला. मी तिला म्हटलं आज मला पेढीवर जायचंय, मीटिंग्स आहेत माझ्या. म्हटलं आज पॉसिबल नाही, उद्या बघूया. ठीक आहे. बरं मम्मा, माझं मिस मयुरींशी बोलणं झालं. अरे हा, काय म्हणाली ती? बजरंग कसं आहे? ठीक आहे ना त्याची तब्येत आता? पुन्हा पॅनिक अटॅक आला नाही ना? नाही, अजिबात नाही. आता ते एकदम बरे आहेत, शांतपणे झोपलेत. तेव्हा परमेश्वरा, बरं झालं ना. सगळे रणशिंगे फार टेन्शन मध्ये होते ना, जरा टेन्शन कमी झालं असेल. हो. आणि हो, पार्टीच्या गडबडीत तुला हे सांगायचं राहिलं, ऍडव्होकेट महाडिकांचा फोन आला होता. उद्या ते आपल्या घरी येणार आहेत म्हणाले. बाबांच्या विल बद्दल काहीतरी बोलायचं. यांच्या विल बद्दल? म्हणजे असं अचानक काय बोलायचंय त्यांना? काय म्हणाले ते? माहित नाही, घरी येऊनच सांगतो म्हणाले. हे विलचं काय आता नवीन? माझ्या प्लॅन मध्ये नवीन काही प्रॉब्लेम यायच्या आत या गोष्टीचा उद्याच सोक्षमोक्ष लावून टाकते. उद्या मोक्ष देऊन टाकते कायमचा. कसला विचार करतेस मम्मा? बजरंगचा. हा? राजवीर, मला राहून राहून बजरंगचं वाईट वाटतंय. आता आपण एवढी पार्टी अरेंज केली त्यांच्यासाठी, ते रणशिंगे एन्जॉयच नाही करू शकले. त्यात तुझं सरप्राईज पण राहून गेलं. वाटलंच मला. नेहमीप्रमाणे फक्त दुसऱ्यांचा विचार करत असशील. राजवीर, नाही का मी विचार करणार? अरे बजरंग आहे तो, आणि सुखरूप आलाय परत आपल्यामध्ये. राजवीर, मला असं वाटतं की त्याला ना कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट द्यायला हवी. पण हा रणशिंगेंची परिस्थिती नाहीये तशी. राजवीर, मला असं वाटतं की आपण त्याच्या ट्रीटमेंटची जबाबदारी घ्यायला हवी. काय वाटतं तुला? Of course, that will be great, मम्मा. म्हणजे आपण सारखं त्यांना फोन करून विचारणार की बजरंगची तब्येत कशी आहे, पण त्यापेक्षा आपण काहीतरी अरेंजमेंट करूया ना. Sure. तू उद्याच्या उद्या ना बजरंगला डॉक्टर मेहताकडे घेऊन जा. मग डॉक्टर सांगतील त्या सगळ्या टेस्ट करून घे. म्हणजे सिटी स्कॅन, MRI ते डॉक्टर मेहता सांगतीलच ना. मी आत्ताच्या आत्ता त्यांना फोन करून उद्या सकाळची अपॉइंटमेंट घेते. Sure, that's a brilliant idea, मम्मा. Thank you. अरे थँक्यू, तू कशाला म्हणतोयस राजवीर? मला पण वाटतं ना त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं. आणि हा राजवीर, कितीही खर्च झाला ना तरी तो आपण करायचा. रणशिंगेंना कुठलाही त्रास होता कामा नये. So proud of you, मम्मा. कायम इतरांचा विचार करतेस. All right. Good night. जोवर तुला आणि बजरंगला कायमचा बाजूला करत नाही तोवर मला काळजी असणारच आहे राजवीर. विल बद्दल असं अचानक तुम्हाला काय सांगायचं होतं? मी तुम्हाला राजवीरच्या वडिलांचं विल वाचून दाखवतो. मी दिग्विजय माणिकराव सराफ असं लिहून देतो की
अहो हे सगळं तर आम्हाला थांब थांब बोलू देते ना. हा सर. हा, ह्या विल मध्ये आणखीन एक क्लॉज खूप महत्वाचा आहे. कुठला क्लॉज? समजा दिग्विजय सराफ यांना काही झालं तर त्यांच्या कामाशी संबंधित सगळे कॉन्ट्रॅक्ट आणि इतर डॉक्युमेंट्सवर राजवीर सोबतच दिग्विजय सराफ यांचे पर्सनल बॉडीगार्ड बजरंग रणसिंगे यांची सुद्धा सही लागेल. हो, यांचा आधीपासूनच बजरंगवर खूप विश्वास होता. काय झालंय की त्या ऍक्सिडेंट मध्ये बजरंग गेलाय हे आपण गृहीत धरलं होतं इतके दिवस. पण आता काय झालं की बजरंग परत आलाय, त्यामुळे त्याच्या सह्या लागतील सर्व डॉक्युमेंट्सवर. आणि प्रत्येक महत्वाच्या कागदावर बजरंगची सही ही मॅन्डेटरी असेल. वकील साहेब, तुमचे मुद्दे अगदी व्हॅलिड आहेत, पण काय ना, बजरंग आल्यापासून त्याची तब्येत फारशी बरी नाही. म्हणजे थोडस डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वागतोय तो, असं म्हणू शकता तुम्ही. त्याला काही लक्षात राहत नाही, तो कोणाशी बोलत नाही. मला नाही वाटत त्याला त्याची सही लक्षात असेल. काय वाटतं तुला राजू? पण मम्मा, बजरंग काकांना जर त्यांची ओरिजिनल सही आठवली तर त्यांची तब्येत आता इम्प्रूव्ह होती असं म्हणता येईल ना आपल्याला. बरोबर आहे राजवीर, म्हणून मी तुला सांगते ना की तू त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा. मला बजरंगची खूप काळजी वाटते बेटा. तो लवकरात लवकर बरा व्हायला पाहिजे. कसं ना, एकदा त्याची ट्रीटमेंट सुरू झाली, त्याला बरं वाटले की मग त्याला सही लक्षात येईल. हा वकील साहेब? हो, अगदी बरोबर आहे. नाहीतर मग तुमच्या पेढीची सगळी कामं ठप्प होती. ऍब्सोल्युटली बरोबर बोलताय तुम्ही. म्हणून राजवीर, मी तुला सांगते की तू लवकरात लवकर बजरंगला डॉक्टरकडे घेऊन जा. हो मम्मा. येतो मग, काय ते कळव. नक्की. मम्मा, मी पण येतो. राजवीर, अरे एकटाच कुठे निघालायस? नाही म्हणजे भाऊसाहेब कुठे आहे? नाही, एक मिनिट. भाऊसाहेबची काय गरज तिथे? त्याला थांबू दे की पेढीत. बेटा तू निघ, जा पटकन जा आणि मला कळवत राहा. हो. काय? नेहमीचे शरद दादा नाही आले? ते आजारी आहेत साहेब, त्यांनीच मला पाठवलं. बर. नाव काय तुमचं? रमेश. या बसा साहेब. राजवीर सर आले कसे नाही अजून? मॅम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. राजवीर सर नाही आले? राजवीर त्याच्या बाहेर काही मीटिंग्स आहेत, कदाचित तो पेढीवर येणार नाही. तू एक काम कर, आपले काही ओल्ड रेकॉर्ड्स क्लिअर करायचे आणि पेढीतलं सोनं दुसऱ्या ब्रँच मध्ये पाठवायचं. मधुमालती ती खाली आहे बेसमेंट मध्ये, तिला जाऊन मदत कर. कमाल आहे, आज सर तर बाहेर आहेत. खरं तर बॉडीगार्डने त्यांच्या सोबत असलं पाहिजे. पण मग मॅम आज मला इथे का थांबायला सांगतायत? काय कसला विचार करतोयस? नाही, काही नाही मॅम, जातो मी. जा, कामाला लाग. दादा जरा फास्ट घे ना गाडी, मला हे काम झालं की पेढीवर पण जायचंय. हो साहेब, काळजी करू नका, वेळेवर पोहोचवतो.
अहो, मी मागच्या वर्षीची फाईल घेते. तुम्ही तुमच्या हाताने सगळं नोट डाऊन करून घ्या. आपण एकत्र मिळून एकच काम करूया, चालेल? काम करूया. थोडं मी रजिस्टर घेतो. सांगा. मंगळसूत्र 5, शाईन 3, बांगड्या 9, ऑटोचे 900, ट्रॅव्हलिंग 143. मधुमालती सांगताय ना? काय अहो, आपण काम करतोय ना, रजिस्टर. सांगते, पण बघा ना, आपण एकाच ठिकाणी काम करतो. पण असा एकांत आपल्याला कधीच मिळाला नाहीये ना. आणि यामिनी मॅमने तुम्हाला आणि मलाच का पाठवलं असेल बेसमेंटला? मुद्दाम घडवून आणतात का ते? त्यांना समजलंय वाटतं की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे. मधुमालती संपली. मी तर आता सुरू झाली. पेनाची रिफिल संपली. आणते. अहो घ्या ना, चहा घ्या, तुम्हाला बरं वाटेल. घ्या. आई, डबा घेतलाय मी, येतो. भाऊ, अरे तुला सुट्टी घेता येणार नाही का आज? यांना अजून पूर्ण बरं वाटलं नाहीये रे. नाही ग, सुट्टी नाही घेता येणार. लागलं तर मी हाफ डे येतो. आणि तू नको काळजी करू, बाबांना वाटेल बरं. मी येतो. भाऊ, अरे राजवीर सर, आई या ना, या. भाऊ या ना, या. कसे आहेत आता काका? अजून तसं बरं वाटलं नाहीये त्यांना, जरा अस्वस्थच आहेत. कशाला? खर तर मी बजरंग काकांना डॉक्टरांकडे घेऊन जायला आलो. अहो नको, कशाला? मी जाईन ना घेऊन बाबांना डॉक्टरकडे. नाही भाऊ, तू तुझ्या नोकरीवर लक्ष दे. मी आहे ना, मी नेतो त्यांना. ऍक्च्युली त्याचं काय आहे, मम्माची अशी इच्छा आहे की काका लवकरात लवकर बरे व्हावे, म्हणून त्यांना बेस्ट ऑफ बेस्ट ट्रीटमेंट मिळावी, म्हणून डॉक्टरांकडे घेऊन जायचं त्यांना. अहो नाही, नको. तुम्हाला कशाला उगाच त्रास? तुम्हाला ऑफिस मध्ये आधीच खूप काम असतं ना तुमचं. आम्ही नेऊ त्यांना डॉक्टरकडे. कुंदा काकू, तुम्ही परक समजताय का मला? अहो नाही, तसं नाही म्हणायचं मला. झालं तर मग हे बाप, मी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जातोय. दॅट्स इट. बरं, मग मी ऑफिसला जातो. म्हणजे काय, ऑफिस मध्ये इन्स्पेक्शन आहे ना, नाहीतर मी आलो असतो तुमच्या सोबत, पण जावंच लागणार आहे ऑफिसला. हरकत नाही भाऊ, तू छान लक्ष दे तुझ्या नव्या नोकरीवर. तुम्ही बसा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. अहो राजवीर सर, एक छोटासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे बाबा आहेत ना, मयूशिवाय कोणाचं काहीच ऐकत नाही. तुमच्या बरोबर येतील का ते? मी बोलून बघतो. बजरंग काका, ओळखलत मला? मी राजवीर सरा. काका, आज आपण बाहेर जायचंय डॉक्टरांकडे. नाही, बाहेर नाही. अहो काका, तुम्हाला बरं नाही वाटत आहे ना आता? आपण डॉक्टरांकडे जाऊ, मग लगेच बरं वाटेल तुम्हाला. नाही. चकुली कुठे आहे? चकुली. ठीक आहे काका, एक काम करूया, आपण सोबत जाताना तुमच्या छकुलीला पण सोबत घेऊन जाऊया. ऑफिस मध्ये आता ती. मी फोन लावतोय. हॅलो मिस मयुरी. हॅलो सर. मी तुमच्या घरी आलोय आता, बजरंग काकांना डॉक्टरांकडे घेऊन जायला. पण ते काही तुमच्या शिवाय यायला तयार होत नाहीयेत. तुम्ही जरा बोलता का त्यांना? सॉरी, आय मीन तुम्ही याल का आमच्या सोबत? काय करू आता मी इथून बाहेर कशी पडू? हॅलो मिस मयुरी. ठीक आहे, चालेल सर. ग्रेट. तुमच्या ऑफिस जवळून मी पिक करेन तुम्हाला.
ठीक आहे चालेल. मिस मयुरी, एकदा जरा बजरंग काकांना तसं सांगता का? तुम्ही सांगितलं तर ऐकतील ते. बर. ओके, एक मिनिट. हा बजरंग काका, छकुली. हॅलो हॅलो बाबा, छकुली बोलतीये. बाबा मी तुम्हाला थोड्याच वेळात येऊन भेटते. हा तुम्ही आता राजवीर सरांसोबत बाहेर पडा. याल ना सरांसोबत? हो हो हो. ग्रेट. हॅलो मिस मयुरी, भेटू आपण. थँक्यू. चालेल, ठेवते. बघितलं राजवीर सर, मयूरने सांगितलं आणि लगेच तयार झाले ते. चला काका. अहो तुम्ही काही घेतलंच नाही. अहो नाही कुंदा काकू, आता काका बरे झाले ना की मग मोठी पार्टी घ्यायला येईन मी तुमच्याकडे. चला काका. चला. स्पेशल कोणाचा फोन होता का? नाही नाही, स्पेशल स्पेशल फोन मला कुठे असणार. नाही, इतकं कुचू कुचू करून बोलत होतात ना म्हणून विचारते. नाही हो, तसं खरंच काही नाही. तसा माझा विश्वास आहे तुमच्यावर. आपण काम करूया हा, नाहीतर यामिनी मॅमना कळलं तर त्या उगाच ओरडतील. पेन आणलं आणलं ना. सांग. यामिनी मॅमने जुन्या स्टॉकची कामं अशी अचानक का करायला सांगितलं ना मला काहीच कळत नाहीये. म्हणजे हे काम अर्जंट नव्हतं? नाही, हे इयर एंडिंगला करतो ना आपण. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण काय, मॅमनी अचानक हे काम काढून मला इथेच थांबवून ठेवले. पण असं का केलं असेल त्यांनी? काय अपडेट? कुठे राजवीर? अजून रणशिंगेच्या घरीच आहे. मी बाहेर थांबलोय, त्यांचीच वाट बघतोय. पुढची सगळी व्यवस्था नीट केली असते. हो मॅडम. मला या प्लॅन मध्ये काहीही गडबड झालेली नको. एक चुकी नको. यामिनी सराफला कारण ऐकायला आवडत नाही. हो मॅडम. गुड. आज काहीही करून बाबांना डॉक्टरकडे न्यायलाच हवं. सर पण तिथे वाट बघत बसले असतील. पण आता मी इथून कशी बाहेर पडू? नेमकं मॅमनी पण मला काम दिलंय. काय करू काय करू काय करू? किती भारी वाटतंय ना, फक्त तुम्ही आणि मी. असा एकांत आपल्याला कधीच मिळाला नाहीये, हो ना साहेब? अहो साहेब. हो हो हो, बरोबर बोलताय तुम्ही. काय बरोबर बोलतेय मी? इतकी बडबड करते आणि तुमचं लक्षच नाहीये. कसला विचार करताय? तुम्हाला कंटाळा आलाय का माझ्यासोबत? मग ठीक आहे, तुम्ही एकटेच बसा, मी जाते. मधुमालती, मला हॉस्पिटलला लवकर पोहोचावं लागेल. माझी आई आजारी आहे ना, आईच्या टेस्ट करायच्यात. आता जरी ते राजवीर सर असते तर मी सरांना विचारून गेलो असतो. पण आता मी कोणाला विचारू? मला काहीच कळत नाही मी काय करू. साहेब, मधुमालती, तुम्ही प्लीज मला मदत कराल? मी लगेच जाऊन येतो. तोपर्यंत तुम्ही इथे बेसमेंट मध्येच थांबा हा. आणि यातलं यामिनी मॅमला काहीच कळून देऊ नका. तसंही यामिनी मॅम इथे येणारच नाहीयेत. प्लीज माझं एवढं ऐकाल ना? मी लगेच गेलो आणि लगेच आलो. नको नको नको, अहो खूप रिस्क आहे याच्यामध्ये. तुम्हाला माझ्या आईची शपथ आहे. हा सासूबाई? नाही नाही ठीक आहे, तुम्ही आधी रडू नका. हो तुम्ही जा, पण लगेच या. तुम्ही आईंची शपथ दिली म्हणून पाठवते मी तुम्हाला, पण लवकर या. हो, यामिनी मॅमना कळलं तर माझी नोकरी जाईल. नाही, असं काही होणार नाही. मी लगेच गेलो आणि लगेच आलो. हा आलो. तुमच्यासाठी मी सगळं करायला तयार असते, पण माझं मन तुम्हाला कधीच कळत नाही.
काका बजरंग काका काय झालं? मिस मयुरींना भेटायचं ना तुम्हाला? चकुलीला तुमच्या? हा आपण आता 5 मिनिटात पोहोचू त्यांच्या ऑफिसवर. मग भेटाल तुम्ही. चकुली 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 दादा सरळ घ्या. सरळ घ्यायची होती आपल्याला गाडी. टर्न का घेतलात? मी बोललो ना तुम्हाला, मिस मयुरींना तुम्हाला पाठवलेल्या लोकेशनवर मिस मयुरींना आधी पिक करायचंय, मग क्लिनिकवर जायचंय. घ्या तुम्ही. साहेब इकडून गेलो तरी तोच रस्ता येईल ना, तिकडे ट्रॅफिक आहे म्हणून इकडून काढली गाडी. पोचू आपण थोड्या वेळात पोचू. हो मॅडम, गाडी थांबवा. थोडा सिग्नल तोडून गाईत कुठे निघालाय? सॉरी सर, पण मला खरंच अर्जंट जायचंय. मला प्लीज जाऊ दे ना. ते काय नाही, फाईन भरावाच लागेल. गाडी साईडला घ्या. ऐका ना सर, मला खरंच खूप अर्जंट जायचंय. प्लीज प्लीज मला आता जाऊ द्या. अहो मग याचा विचार आधी करायचा होता ना. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. मला खरंच खूप घाई आहे, नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. हो गाईत सगळेच जण असतात. हो तुम्ही एक काम करा, पावती करा. या दादा तुम्ही इथे कुठे थांबवलीत गाडी? आपण शॉर्टकटने जाऊ म्हणाले आणि पुढे तर रस्ताच नाही, रस्ता बंद आहे. काय करताय तुम्ही? सॉरी साहेब, चुकीचा टर्न घेतला वाटतं. बघा प्लीज, घाईची वेळ, मला पोचायचंय तिथे. तुम्ही जो माहिती आहे रस्ता त्या नेहमीच्या रस्त्यावरून घ्या, नाही तर मॅप वापरा प्लीज. कुठे आलोय आपण? किती वेळ लागणार अजून? काही नाही बजरंग काका, आपण पोचू ना आता. चकुलीकडेच पोचतो. चकुलीकडे. हा हो मॅडम, कसला विचार करताय? फाईन भरा. हो सर, मी पावती भरायला तयार आहे. मी पावती भरेन, पण आता ना माझ्याकडे कॅश नाहीये. आणि मला खरंच खूप अर्जंट काम आहे. मी हवं तर नंतर ऑफिसला येते आणि ऑफिसला येऊन रितसर पावती भरून जाते. पण आता मला जाऊ द्या, माझं खूप अर्जंट काम आहे, नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. ते काय नाही, एक काम करा, इथे समोर ATM आहे, तिथून कॅश काढून आणा आणि पावती करा. सर काका ठीक आहेत ना तुम्ही? अहो काय करताय तुम्ही? आत्ता गाडी धडकली असती. जरा बघून चालवा ना. काका नक्की ठीक आहेत ना तुम्ही? आता घ्या पाठीमागे गाडी. काय बोलतो ऐकताय का तुम्ही? घ्या ना गाडी मागे. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? बसून राहा. नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला मिस मयुरींना माझं लाईव्ह लोकेशन सेंड करायला हवं. सर हे घ्या. सर थोडं लवकर. सॉरी सर. थँक्यू सर. सरांचा मेसेज. लोकेशन. सरांनी लाईव्ह लोकेशन का पाठवलं असेल? नाही, नक्कीच याच्या मागे काहीतरी कारण असणार, नाहीतरी सर असं लोकेशन नाही पाठवणार. मला जाऊन बघायलाच हवं.
चल खाली उतर. बजरंग काका हे आणि चल. एक मिनिट, कोण आहेत तुम्ही? एक मिनिट, तू कोण आहेत? कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करताय? राजवीर सराफ, शांत उभा राहा, नाही इथंच ठोकीन. प्लीज प्लीज, तुम्हाला हवे तेवढे पैसे मी देतो. तुम्ही प्लीज काकांना सोडा प्लीज. अजिबात नाही, त्यांना पण सोडणार नाही. तुम्ही ज्या कोणाच्या सांगण्यावरून हे करताय, मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. बजरंग काका काका लोकेशन तर इथपर्यंत. लोकेशन थांबलंय का? म्हणजे गाडी इथून हल्लीच नाहीये. म्हणजे यात यामिनी मॅमचं काही त्यांचा काही प्लॅन नसेल ना? बापरे, तसं असेल तर मला काय करू मी? मी गाडी सरांना फोन करते. हॅलो गॅरी सर. हा मयुरी बोला. गॅरी सर, एक प्रॉब्लेम झालाय. हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट, आवाज नाही येत आहे. हॅलो, आता येतो का आवाज? प्रॉब्लेम गॅरी सर, मी तुम्हाला एक लोकेशन पाठवते. तुम्ही प्लीज लवकरात लवकर तिकडे पोहोचा. काय 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 पाठवताय? लोकेशन पाठवते मी तुम्हाला, तिकडे पोहोचा. लोकेशन? हा लोकेशन. मी ठेवते फोन. बाय. हा ठीक आहे. काका उठा, काका उठा प्लीज 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 प्लीज. आपल्याला जायला हवं. ते कधी येतील? काका उठा ना, उठा प्लीज, प्रयत्न करा. काका उठा, ते आले प्लीज. काका चला, प्रयत्न करा काका प्लीज. काका उठा, काका उठा प्लीज. अरे त्यांना जाऊ द्या प्लीज प्लीज. त्यांची तब्येत खराब आहे प्लीज. काय करताय? कुठे गेलीस? सरांना मी दिला होता. सरांना कुठे घेऊन गेले असतील ते? लोकेशन काय? हा, इथूनच नेलं असेल बाबांना आणि सरांना. काम झालंय मॅडम. व्हेरी गुड. बजरंगचं काय? इंजेक्शन दिलंय, ऑलरेडी परिणाम दिसायला लागलेत. सुद्धा मला
बजरंगचा आवाज. पुढचा काय आदेश मॅडम? मी पोचतेच आहे तिकडे थोड्या वेळ. ओके मॅडम. मी पोचेपर्यंत काहीही करायचं नाही, कळलं? मी पोचल्यावर लांबूनच खून करेन, त्यानंतर फायनल ट्रिगर दाबायचं. ओके मॅडम. ज्या राजवीरमुळे इतकी वर्ष प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली नाही, त्याला आज मी स्वतःच्या डोळ्यांनी मरताना बघणार. तो आनंद घेणार, मज्जा घेणार. फायनली फायनली यामिनी, फायनली फायनली. सोडा सोडा. काका, बजरंग काका, बजरंग काका, बजरंग काका. सोडा सोडा मला. कोण आहे तुम्ही लोक? कोण आहे? आम्हाला काय डांबून ठेवलंय तुम्ही इथे? हे पण तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर मी देतो तुम्हाला पैसे. तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो. तुम्ही प्लीज काकांना सोडा. त्यांची तब्येत खूप खराब आहे ना. प्लीज लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायला हवंय. प्लीज ऐका ना माझं. तुम्ही कोण लोक आहात? कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करताय? तुम्हाला पैसे पाहिजे तर सांगा ना तसं. तुला का आम्ही गल्लीतलं गुंड वाटलो का? हा, शांत बसायचं. काय शांत बसायचं? बजरंग, सोडा मला. हा तुझ्या समोरचा माणूस आहे ना, त्यानेच तुझ्या साहेबाचा खून केलाय. मारून टाक, मार त्याला. काका, काका, काका घ्या ती गन. वापरा ती गन. काका उठा. काका, काका मारा त्याला. बजरंग काका, बजरंग काका. काका, बजरंग काका, काय करताय तुम्ही? बजरंग काका, अहो काय करताय तुम्ही? बजरंग काका, मी राजवीर सराफ, दिग्विजय सराफचा मुलगा, तुमचा गुप्प्या. बजरंग काका, मी गुप्प्या. शुद्धीवर या काका यांनी कसलं तरी इंजेक्शन दिलंय तुम्हाला. काका शुद्धीवर या प्लीज. यानेच मारले तुझ्या सराफ साहेबांना. हे बदला, हे बजरंग मारून टाक, मार.
नाही नाही नाही, ऐकू नका यांचं. काका, बजरंग काका, मी काय दिलं त्यांना इंजेक्शन मधून? माझ्या साहेबाला मारलंस, तू माझ्या साहेबाला मारलायस. काका काका काय काय करतात तुम्ही? तुम्ही माझ्यावर काय बंदूक रोखली का? मी राजवीर सराफ, दिग्विजय सराफचा मुलगा